हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9, श्लोक क्रमांक 3. अनित्यं सर्वमेवेदं तापत्रितैर्दूषितम् असारं निंदितं हेय मिति निश्चित्य शाम्यति. भावार्थ: सृष्टी अनित्य आहे, 3 प्रकारच्या तापांनी दूषित आहे. तसेच असार, निंदनीय, दुःखद आहे. हे असे उमजल्यावर शांती प्राप्त होते. अनित्य. सृष्टी अनित्य म्हणजे अशाश्वत आहे, नष्ट होणारी आहे, लय पावणारी आहे. येथील प्रत्येक वस्तूला, गोष्टीला काही ठराविक काळ आयुष्य आहे. ते आयुष्य संपल्यावर ती वस्तू, ती गोष्ट नक्की नष्ट होते. त्यावेळी नष्ट होण्यापासून तिला कोणीही थांबवू शकत नाही. गोष्टीत कालावधीचा फरक होतो इतकेच, परंतु नष्ट होणे चुकत नाही. अनित्याला नित्य करायला गेल्यामुळे मानव दुःखी होतो. आध्यात्मिक ताप. मानवाला स्वकरणीने ताप होत असतो, त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. प्रत्येकाला देहपीडा, देहदुःख आहे. ताप येतो, अंग दुखते, खरूज, नायटा इत्यादी त्वचेचे रोग होतात. मान अपमान होतो, पाण उतारा होतो. गोष्टी मनाविरुद्ध घडतात आणि मानसिक यातना होतात. अनेक प्रकारचे आजार, विकार होतात. बौद्धिक यातना सहन कराव्या लागतात. कुरूप सुरूप देहाचे भोग उपभोगावे लागतात. आधी भौतिक ताप. आपला काहीही दोष नसतो आणि तरीही मानवाला इतरांमुळे ताप सहन करावा लागतो. त्याला अधिभौतिक ताप असे म्हणतात. इतरांमुळे अंगाला जखम होणे, किडे, मुंग्या, चिलट, श्वापद चावणे यामुळे ताप सहन करावा लागतो. इतर लोकांमुळे फसवणूक, लबाडी, चोरी, बळजबरी इत्यादीमुळे ताप सहन करावा लागतो. आधिदैविक ताप. मानवाला स्वतःमुळे किंवा इतरांमुळे नव्हे, तर या पलीकडील परमशक्तीमुळे ताप सहन करावा लागतो. त्याला अधिदैविक ताप असे म्हणतात. भूकंप, त्सुनामी, प्रलय, वादळ, वणवा, दुष्काळ इत्यादीमुळे ताप सहन करावा लागतो. असार. सृष्टी सारहीन आहे. येथे तथ्य काढावे असे काहीही उपलब्ध नाही. जन्म झाला तर मरण हजर असते. सुख मिळाले तर त्यापाठोपाठ दुःख उपस्थित होते. उत्पत्तीचा, निर्माणाचा आनंद घ्यावा तर लय चुकत नाही. जरा कोठे तानपुरे जुळवून गायला सुरुवात करावी. आयुष्यात नुकतेच जरा स्थिर व्हावे तर यमराजाचे बोलावणे येते. अथक परिश्रम घेऊन, संशोधन करून सार काढलेत तर ते काही कालावधीनंतर खोटे, मिथ्या ठरते. त्यामुळे यातून सार एकच निघते की येथे सर्व असार आहे. निंदनीय. नेमके जे करू नये तेच केल्याशिवाय जीवनाची मौज घेता येत नाही. उपभोग घेतल्याशिवाय वस्तू जगत वापरता येत नाही. जरा हालचाल केली तर जीवजंतू मारले जातात. काहीतरी चुरगळल्याशिवाय एक पाऊल पुढे टाकता येत नाही. कोणताही व्यवहार विश्वास ठेवल्याशिवाय होऊ शकत नाही. कोणावर विश्वास ठेवला तर तो उरफाटा फिरतो आणि उपकाराची फेड अपकाराने करतो. या अशा स्थितीत ही सृष्टी निंदनीय आहे एवढा बोध पक्का होतो. दुःखद. आपल्याला सृष्टी कधीही सौख्य देऊ शकत नाही. ती दुःख मात्र भरपूर, अगदी न मागताही देते. सृष्टी अस्थिर आहे आणि स्थैर्य आल्याशिवाय दुःख कमी होत नाही. सृष्टी बेभरवशी आहे आणि भरवसा आल्याशिवाय दुःख नष्ट होत नाही. सृष्टी नष्ट होणारी आहे. नष्ट झाल्यावर दुःखाशिवाय इतर काही निर्माण होत नाही. चिर आनंदासाठी दुःखाची किंमत मोजावी लागते. ते दुःख सहन न होणारे आहे.
अष्टावक्र मुनी सांगतात की हे सर्व ज्ञानाने जाणून घे. अनित्य, तापत्रय, असार, निंदनीय, दुःखद हे असे सर्व येथे असणारच आहे. याला पर्याय नाही. आपण इतकेच करू शकतो की हे सर्व ज्ञानाने समजून घेऊन अध्यात्म योग साधनेने आपण या सर्वाच्या अतीत जाऊ शकतो. तसे न केल्यास आपण येथेच या सर्वांच्या रहाटगाडग्यात फेरे घेत राहू. आपली यात्रा होणार नाही. परंतु या सर्वांच्या पलीकडे गेल्यास याच्या अतीत शांती आहे. हरिओम.